शिट्ट्यांचा आवाज आहे ना एकदम जोरदार झाला पाहिजे, थकेली मरेल तसं नाही पाहिजे. असा जोश आहे ना प्रत्येकाच्या अंगामध्ये, बॉडीमध्ये, मनामध्ये पाहिजे. जसं यश प्रशासनाने सांगितलं ना, लोक आपले एक्साइटमेंट बघून आहे ना आपल्याकडे आली पाहिजे. एक्साइटमेंट बघून, ही एक्साइटमेंट आहे ना माझ्यामध्ये का आली माहिती का? कारण व्हिटॅमिन एम एवढा पैसा येतो ना, जसं यश प्रशासन ठेवायला पैसा नाही पाहिजे, तसाच एक अनुभव मागाशी शेअर केला. यश प्रशासन बोलले ना पैसा कुठे ठेवायचा, जमीन आपली कुठे आहे काय माहिती नाही. तसं माझा एक अनुभव सांगतो. कोरोनाच्या अगोदर म्हणजे हॉटेलमध्ये जायचं पण आहे ना पैसे खर्च करताना प्रॉब्लेम व्हायचा. आणि आता काय प्रॉब्लेम होतो माहिती आहे का? कराडमध्ये असतो सचिन जर म्हणा 2 दिवस झाले 3 दिवस झाले चल जेवायला, टीमला घेऊन चल जेवायला. हे घरात जेवण भेटत नाही म्हणजे एवढं पोट वाढल्याने पैसे आले ते. म्हणजे असं पोट आहे ना हे आपल्याला झोपून पण देत नाही, जमून पण देत नाही आपल्याला. कारण या पोटासाठी आपण पळतोय. आणि त्यासाठी असाच लॉकडाऊन मध्ये ना पळत होता इकडं तिकडं. काय करायचं, गावातली लोक म्हणत होते आता लई शेड करून फिरतोय, आता रस्त्यावरती येईल कुठं तर रानात काम करते, पण करायला लागलं, परिस्थिती करायला लागते. आणि ते वेळ पण आहे ना सोसायला लागते, कारण सगळे दिवस सारखे काही आपल्याला मिळत नाही. त्या माध्यमातून मी टमाट्याचे कॅरेट खांद्यावरती घेऊन ना चालत होतो. एवढा म्हणजे त्रास व्हायचा मला, अक्षरशः अश्रू डोळ्यात नाही याचे. मी आम्ही त्याचा पहिला कसा होता आणि आता कसा झाला, ह्या कोरोनानं माझी पूर्णपणे वाट लावली. पण एकच माहित आहे, माणूस वयाने म्हातारा झाला चालेल, पण ज्या दिवशी मनानं म्हातारा झाला संपला म्हणजे संपला. काही ना काही क्वालिटी आहे, चिकाटी आहे. मी पण गावोगावी जाऊन भाजीपाला विकला. माझा फोटो जर बघितला ना आम्ही देसाई आहे तुम्ही बोलणार पण नाही, अशी माझी कंडिशन होती. पोलिसाची दांडकी पडायची, पाठीमागं मार खायला लागायचा. पण एवढंच बोललं, माझ्या फॅमिलीची परिस्थिती मला जर चांगली करायची असेल तर मला गावोगावी जाऊन भाजीपाला विकायचा. जर काय केलं तर कोरोना माझी मारणार आहे आणि माझं कर्ज वाटणार आहे. आणि कर्ज वाटलं की असं पण मारणार आहे, असं पण मारणार आहे. तुला काय मारायची मान भाजीपाला विकणार. आणि ते करता करता सचिन गोरपडे सर मला भेटले. त्यांनी मला समर्थ सक्सेसचा प्लॅन सांगितला आणि एवढं सांगितलं, समर्थ मध्ये पैसा आहे पण तुझा इगो गर्व जो आहे ना गुंडाळे करून टाक. मी जसं म्हणतोय तसं कर. मी त्याला पूर्णपणे सरेंडर झालो सरांना, त्यांच्यासारखं काम करायला लागलो. पण काम करता करता त्याच्या अगोदर पण माझे उद्योग भरपूर होते. डोर टू डोर मार्केटिंग, प्रत्येक घरात जायचं, गावात जायचं, ग्रामपंचायत, दूध डेअरी. तुमच्या गावामध्ये पण मी बऱ्याच लोकांचे मी येऊन गेलेलो आहे. बटरफ्लाय फुलपाखरू आहे ना असं मानेला लावायचं, कमरेला लावायचं, कॅल्शियम चेक करायचं, लोक हाडहाड करायची, आलाय लगेच चुत्या बनवायला, कळत नाही का तुला. असे परिस्थितीतनं मी गेलो पण हार नाही मानले हो. पण काय माहितीये का, आपलं हे समर्थ सक्सेस आहे ना कंपनी, अख्ख्या वर्ल्ड मध्ये काय वर्ल्डच्या पण एकदम टॉप लेवलला कंपनी आहे. करत पूर्णपणे महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन काम केलं. पण जास्त करून मुंबईला फोकस ठेवला, कारण परिस्थिती तेवढी माझी जास्त नव्हती. बाहेर जायचं पैसे भरपूर लागायचे. पण सेमिनारला लोक बसवायचे. आपले उमाप सर आणि निलेश वगैरे सर सेमिनार लागले की मला फोन करायचे, मी जायचो सेमिनार, लोक बसवायचो. आणि त्यातनं लोक माझी चार्जिंग व्हायची. पण त्यातनं पण काय लोक माझी 2-3 लोक हसायची मला. आम्ही त्याचाही काय सेमिनार बसवते, बटरफ्लाय मी रात्रीच्या 12-1 वाजेपर्यंत फिरतोय मार्केटमध्ये. कुत्र्याकडे फिरू नको, हेच काम कर, हे आपल्या लायकीचं काम आहे. सचिन सरांना मी रात्रीच्या 12 ते 1च्या दरम्यान फोन केला. सचिन सर माझे मित्र मला असे म्हणतात, अक्षरच्या डोळे माझे पाण्याने भरले. सर काय करू, मला एवढेच म्हणले त्यांची परिस्थिती जर चेंज नाही झाली ना तुझी पण नाही होणार. संगत आहे ना ही लय बेकार आहे, माझ्या सोबत राहा, तुझी कार आणल्याशिवाय राहणार नाही. आणि ही माझी कार पण त्या समर्थ सक्सेस मुळे झाली. पाठीची कुठे जरी गेला ना थंडी वारा ऊन पाऊस जरी आला ना माझं काही वाकडू करू शकत नाही. कारण कार आहे, कारण टू व्हीलर परत पहिला मला लय प्रॉब्लेम व्हायचा, आता काही प्रॉब्लेम होत नाही. मी माथाडीमध्ये ट्रान्सपोर्ट मध्ये मला इज्जत नव्हती हो. म्हणजे काय, आम्ही त्याचा असा बसायचा, असा खाली बसायचा, हे हमाल इकडे ये 2 बाचकी उचल, ही आम्ही त्याची इज्जत होती. अक्षरशः डोळे अश्रू आहे ना पूर्ण
पूर्ण डोळ्यात अश्रू यायला आम्ही देसाईचा अशी परिस्थिती, एवढा शिकला पण नाही, पण आता काय करायचं, परिस्थिती माझी तशी नव्हती माझी. पण एक दिवस मला माझा असा दिवस येईल ना, आम्ही देसाई जिथं म्हणेल ना तिथं जाईल ना, तो आम्ही देसाईचा दिवस असणार आहे. आज हा दिवस संदीप सरांमुळे, सचिन सरांमुळे आणि आपले निलेश वगैरे सर आणि उमप सरांमुळे आले, कारण त्यांचा पण पूर्णपणे माणसं काय म्हणायची माहिती का, शुभमंगल सावधान, पण या आम्ही ते सगळं सावधान, काय तर बॅगेतनं प्रोडक्ट देईल आणि चिटकुलं तुम्हाला प्रोडक्ट घेऊन जाईल, अशी माझी इज्जत होती या गावागावामध्ये. गावातले लोक पारा बसायची, आलं बघा टोलके फिरणार उंड काय या बापाला म्हणायचं, पोरगं तुमचं वाया गेले. मला वाया नाही, आज ना उद्या तर सुधारण कुठं ना कुठं त्याला चांगले सिनियर भेटतील, काय ना काय होईल. पण यश म्हणतात ना, हे असंच तुम्हाला मिळत नाही. जिद्द, चिकाटी, कष्ट करून तुम्हाला फळ तुम्हाला मिळतं. फक्त तुम्हाला सानिध्यात राहायला लागतं, आणि सानिध्यात राहिलं तर तुम्हाला 100%